बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता जोरदार सुरू झाली आहे. निवडणूक रिंगणातील विविध राजकीय तसेच अपक्ष उमेदवार विविध प्रकारे मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. याच अनुषंगाने वन बुलढाणा मिशनच्या संस्थापक तथा बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी 12 एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुका परिसरात रोड शो करून आपला निवडणूक प्रचार केलाय. या दरम्यान त्यांनी तालुक्यातील पिंपळगाव काळे, खांडवी, आसलगाव आणि संपूर्ण जळगाव जामोद शहरामध्ये रॅली काढून प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधलाय. दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्ह्याची असलेली ओळख पुसून टाकण्यासाठी संदीप शेळके अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यात असलेली बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी संदीप शेळके पुढाकार घेणार असल्याने त्यांच्या निवडणूक प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव.